नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपल्या युट्यूब चॅनलवरच्या या शॉर्ट सिरीजमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत जैव वस्तुमानाच्या मनोऱ्याबद्दल किंवा पिरामिड ऑफ बायोमास। आता बायोमास म्हटलं की त्याचा संबंध सेंद्रिय पदार्थांच्या निर्मितीशी आहे, म्हणजेच त्याचा संबंध हा उत्पादकतेशी आहे। आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की उत्पादक जे आहेत किंवा हरित वनस्पती ज्या आहेत तर त्यांची उत्पादकता ही सर्वात जास्त आहे। त्याच्यानंतर वरती जसं आपण जावं तसं जे बायोमास आहे तर ते सेकंडरी स्वरूपाचं आहे किंवा ते बायोमास जे आहे तर ते उत्पादकांपासूनच डिराईव्ह केलेलं त्या ठिकाणी आहे। त्यामुळे नॉर्मल कुठल्याही परिसंस्थेचा जेव्हा तुम्ही विचार करताय तेव्हा उत्पादकांचं बायोमास हे सर्वात जास्त असतं, त्याच्यापेक्षा कमी बायोमास हे त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या शाकाहारी प्रजातींचं असतं, त्याच्यापेक्षा कमी बायोमास हे त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या द्वितीय भक्षक असणाऱ्या मांसाहारी प्रजातींचं, त्याच्यापेक्षा कमी बायोमास हे उच्च मांसाहारी किंवा सर्वोच्च भक्षकांचं त्या ठिकाणी असतं। सो या केसमध्ये जैव वस्तुमानाचा मनोरा जो आहे तर तो त्या ठिकाणी सरळ असतो। जैव वस्तुमानाचा मनोरा उलटा कसा असतो हे आपण बघूयात पण पुढच्या भागामध्ये। धन्यवाद।